चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने तो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं, हम प्यार करें। चाहे कोई मुझे जंगली कहे। वाह वाह वाह. नमस्कार. काय दिसतोय की नाही काश्मीर की कली मधला आनंदी शम्मी कपूर? अरे कसं आहे माहितीये का, काश्मीर सारख्या रोमॅन्टिक प्लेसवर आलं ना की खरं तर माणसाच्या आयुष्याचं सार्थक होतं. पण माझं माकड झालं. साधं सुद्धा माकड नाही, बायको आणि सासू यांच्या मधलं माकड झालेलं आहे. आणि याला कारणीभूत फक्त माझी खास्ट सासू, दुसरं काही महिन्यापूर्वी माझे सासरे वारले. अरे वा. आता त्यांच्या घरी कोणी पुरुष माणूस नाही म्हणून मी केला विधी. आता मला काय माहित विधी केल्यावर केसही द्यावे लागतील म्हणून. जाता जाता माझे 4 सोन्यासारखे केसही घेऊन गेले हो. आणि ती सासूची केस माझ्या गळ्यात मारून गेले. बरं आता ती केस सांभाळायला मी हे केस माझ्या डोक्यावर लावून आहे का, तर तिला माझं टक्कल पाहिलं की तिचा नवरा आठवतो. कशात काय आठवेल ना सांगता येत नाही. मग काय गुलाबाचं फुल दिसलं आली आठवण, अक्रोड दिसला आली आठवण, स्ट्रॉबेरी दिसली ना तरी तिला आठवण येते. काय तर म्हणे माझ्या नवऱ्याचं नाक आहे ना असं स्ट्रॉबेरी सारखं डॉटेड होतं. आठवण आहे बरं, सांगू तरी कोणाला. तिचं दुःख कमी व्हावं म्हणून इथे घेऊन आलोय खरं, पण काही दुःख झालेलं नाहीये तिला. स्वतःचे लाड पुरवून घेते एवढंच. पण लाड पुरवायला किती पैसे? 4 दिवसात 90,000 खर्च केलेत. 90,000. आला आला माझा काश्मीरचा गुलाब आला. आई आली का? त्यापेक्षा आई गेली का हा प्रश्न आवडला असता मला. काय वाटेल ते काय बोलताय, सांगा ना आई कुठं आहे? चढ़ती जवानी मेरी जान मस्तानी, तूने कदर ना जाने रामा, हाय रामा, हाय रामा, हाय रामा. आला गेम ऑफ थ्रोन्स मधला व्हाईट वॉकर आला. सासूबाई काय गेटअप केलाय? म्हणजे काश्मीर मध्ये आले, गेटअप नको करायला मला. आई कशी आहेस तू? कडक. पार्लर मध्ये गेले होते माहितीये का? काय काय गोष्टी होत्या. काय काय? नॅचरल, त्याच्यानंतर डिलक्स आणि त्याच्यानंतर आयटम. काय आयटम म्हटल्यानंतर ना मला तुझ्या बाबांची आठवण झाली ग. का ग? मला म्हणायचंय कधी कधी आयटम दिसतेस. खरंच तू ना खूप छान दिसतेस ग. थँक्यू. तुझे आणि मामाचे आयब्रोज एकदम सेम आहेत. आईचा ब्रो हिच्या. आईचा ब्रो मामा मामा. आई तू खरंच खूप आनंदात आहेस ना ग. हो ग, तुम्ही दोघात मला कसली चिंता आहे. जावई बापू तुमच्यासाठी एक गंमत आणले. माझ्यासाठी काय आहे? बिल आहे पार्लरचं. पार्लरचं बिल 36,000. 36,000 रुपये फक्त. पण बघती काय फ्रेश वाटतंय माहितीये मला. मस्त हो ना. 36,000 फ्रेश व्हायला. त्यापेक्षा मला सांगितलं असतं ना तर हॉटेलच्या टबात बुचकळून काढलं असतं तुम्हाला. काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? कसं बोलतोय बघ. नाही ग, माझं चुकलंय, माझं चुकलंय. नाही ग आई, नाही ग, नाही चुकलंय बघते माझं. त्या आपट्यांच्या रमेशशी तुझं लग्न लावून द्यायला हवं होतं. तर बावड्यात तयार पण झाला होता. म्हणजे अगं हो म्हणाला, पण मला हा आवडला ना. हा आवडला मला. सरकारी नोकर, नर्मदेतला गोटा. कपाळावर गोटा आलाय तो तुमच्या नवऱ्यामुळे. वाटेल ते बोलू नका तुम्ही, कळलं ना. माझं जर का टाळकं सटकलं ना तर तुमचं टाळकं मी काश्मीर मधल्या बर्फामध्ये बुडून टाकेन, सांगून ठेवते. गप्प बसायचं, कळलं ना, गप्प बसायचं. आई आई तू अजिबात काळजी करू नकोस. तू इकडे आनंदात आहेस ना ग. हो ग, तू एकदम सुखात आहेस ना. हो ग बाळा. आई हो ग, आता नाही ना तुला बाबांची आठवण येत?
बसली होती ना म्हातारी, आता कशाला आठवण काढून दिली? जित्या जित्या ग माझा जित्या, का का सोडून गेलास मला जित्या? एवढी पार्लर मध्ये जाऊन आले, सगळा साज शृंगार केलाय, काय कोण आस्वाद घेणार, कोण आस्वाद घेणार या सौंदर्याचा? कोणी आहे का उपभोग केला? जित्या काय म्हणाली? सौंदर्य? कसला सौंदर्य? काड्या गळालेली केरसुणी, थायरॉइड झालेली फरीदा जलाल. बोलताय तुम्ही? मला माझ्या आईला काही बोलायला चालणार नाही हे सांगून ठेवते. गप्प बसा एकदम तुम्ही. आई मी आहे ना तुझ्यासाठी. आई तू सांग मी काय करू तुझ्यासाठी? मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. हो ना आई, मी तुला आज वचन देते. काय का? मी तुला कधीही अंतर देणार नाही. सगळं गुढी बाळ आहे माझं. मी तुला नेहमी सुखात ठेवेन. पिल्लू. आई, पण या बदल्यात तू पण मला एक वचन द्यायचं आज. कुठलं कुठलं? तू इथून पुढे बाबांची आठवण कधी काढणार नाही साई. डोक्यावर पडली का तू? कशाला आठवण करून देते? काय तू कोकणात कुठे गेलीस एकदम? भक्ती, तुझे बाबा काल स्वप्नात आले होते ग माझ्या. काय? लग्न झाल्यापासून मरेपर्यंत कधी छळलं नाही मला, पण काल रात्री जो काय धिंगाणा घातला. जित्याची खूण मेल्याशिवाय जात नाही ना ते. मलाच गप्प. आई, आई तू सांग तुला काय हवंय? आई आमचं हे सगळं करतील. बोल. मला ना तुझ्या बाबांचा एक फोटो हवाय ग. असं उराशी बाळगून इथेच पडून राहील मी बापडी. तो नाही माझ्याकडे. माझ्याकडे आहे. हे घे आई, हे घे. बघ कसा जितू दिसतोय माझा. बघ जितू किती छान पोट आहे ग. कसा आहे ग? ए भक्ती, अगं काय ग? तुझ्या बाबांचा कोट आहे ना, तो फार आवडायचा ग मला. तो हृदयाशी कवटाळून बसावं वाटतंय ग मला. अगो बाई, काय ग? जावई बापू. अगं जावई बापू बघ, त्यांचा कोट पण तुझ्या बाबांसारखाच आहे. जावई बापू. काश्मीर मध्ये थंडी गाडी पडली. माझ्या आईसाठी प्लीज. असते ना मला. आता समाधानी आहेस ना तू? आता काय हवं अजून तुला? अगं बाई, काय ग? जावई बापूंनी जसा शर्ट घातला ना, अगदी तसा शर्ट मी माझ्या जितूला घेतला होता ग मस्जिद बंदरच्या स्टेशन वरनं. जावई बापू नको मला माझ्यावर काहीतरी दया कर ग. इथं थंडी केवढी पडली. दुःखात ठेव माझी. द्या ना तुम्ही. काय बरं वाटतंय ग, काय बरं वाटतंय. तुम्हाला माहितीये जावई बापू, आमच्या ह्यांची नाही चड्डी पण करून घ्या. अहो आमच्या ह्यांची ना एक आवडती कॅसेट होती हो जितेंद्रची. हो का? खूप गाणी होती. एक गाणे सारखं बघायचे माहितीये का? कुठलं? ते मला नाच बघायचंय ग. ते टाकी ओ टाकी, तो मला बघायचा आहे. जावई बापू प्लीज माझ्यासाठी करा ना टाकी. मी जितेंद्र करणार नाही. बरं ठीक आहे, मग तुम्ही जयाप्रदा करा, मी जितेंद्र करते. चला ना, करूया ना डान्स. अगं या दोन हाताच्या उभीत मी कसा बसा उभा आहे? नाही, थंडी पळून जाईल तुमची. चला 1 2 3 स्टार्ट. हे ताकी, हे ताकी, हे ताकी, ताकी, ताकी रे, कब से तू आँख में जागी. आपस में तक धिन हो गया, अब क्या रह गया बाकी. हे ताकी, हे ताकी, हे ताकी, ताकी, ताकी रे, कब से तू कहे जागी.
अजून काय करू सांग तुझ्यासाठी? सांग तू, फक्त आमचं हे सगळं करतील. मला शिकाऱ्यात बसायचंय. दाल फ्रीज आहे. बघती, आपण दोघे शिकाऱ्यात जाऊन बसू याला घेऊन. आणि ना तिथे मला एक गाणं म्हणायचंय. कुठलं गा? ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा. आणि ना आपण असं बसून पाणी उडवायचं. चालेल, चालेल. आणि त्यानंतर आपण दोघींनी मिळून याला पाण्यात ढकलून द्यायचं. मला का पाण्यात ढकलणार? असं कसं? शम्मी कपूरने पाण्यात उडी मारली होती तेव्हा. अरे तो शम्मी कपूर आहे, त्याला पाण्यात पडायचे करोडो रुपये मिळतात. मला नाही मिळणार 1 रुपया. माझेच पैसे पाण्यात घालतात, मला पाण्यात ढकलतात. तुम्ही दोघीचा पाण्यात, मला नाही राहायचं तुमच्याबरोबर. मी हेलो 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 येस येस सुपरस्टार गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाड़ा. या संजू फॅम. हॅलो, एक मिनिट, मला सांगा तुम्हाला माझा नंबर कोणी दिला? नो 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 नो, हे बघा तुम्ही माझ्याशी डायरेक्ट बोलू नका. मी एक PA अपॉइंट केलेली आहे. तर तुम्ही तिच्याशी बोलून घ्या. ओके, बाय बाय बाय. येस बोला. तू काय PA अपॉइंट केलीस? हा, आता काय सांगू तुला प्राजक्ता, 4 फेटे मिळालेत मला. एवढा कामाचा व्याप पडला ना, काय करू. स्वतःचं स्किट लक्षात ठेवायचं, त्यात फंबल लक्षात ठेवायचं, त्यात ह्यांच्या प्रत्येकाच्या स्किटमध्ये काम करायचं, त्यांची एक एक वाक्य लक्षात ठेवायची. भरपूर कामाचा व्याप पडला ना, म्हणून मी एक PA अपॉइंटच केलेली आहे. तुम्ही असं बघू नका, मी खरंच PA ठेवलेली आहे. अरे असं हा, अरे तुम्हाला असं वाटलं असेल की मी समीर चौगुले सारखा. हॅलो, येस समीर सारखा हा देतो. यस, सेलिब्रिटी समीर चौगुले बोलतोय. तर असा आवाज वगैरे बदलून मी अजिबात बोलणार नाही. अशी चिंदीगिरी मी आयुष्यात कधी केलेली नाही आणि मी कधी करणारही नाहीये. पण आता तुम्हाला माझी PA बघायची असेल तर ते आता येईलच, बघाच तुम्ही. येस 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 येस, गौरव मोरे's PA here. Yes, yes, I am Vanity Van. Yes. ऍक्च्युली तिने इंग्लिश ऍक्सेंट पकडलाय. तो वणी तसं वॅनिछा, तर चुकून व्हॅनिटी बोलली. आणि वॅन म्हणजे त्याचं ते शॉर्ट फॉर्म आहे वॅन. पण बघितलं ना केवढा वजनदार माणूस आणलाय. साधी नाहीये ती. तिच्या साईजकडे जाऊ नका, त्याच्यात टॅलेंट भरलेलं आहे. What? तुम्ही गौरव मोरे सरांना गौऱ्या म्हणाला? माइंड युअर डेंग्यू. हा, तुझ्या बापाला झाला असेल डेंग्यू. हे बघा, जिथे रिस्पेक्ट मिळत नाही तिथे सर कामही करत नाहीत. खांडेकर ऐकलं का? नाही नाही, हास्य जत्रेचं वेगळे, ते उदाहरण देऊ नका. What? 50,000 पर डे? Oh my God. तुम्ही 50,000 पर डे द्या, 60,000 पर डे द्या, नाहीतर 1,00,000 रुपये द्या. जिथे रिस्पेक्ट नाही तिथे सर काम करत नाहीत. डोंट कॉल मी अगेन. हे काय केलं हे? 50,000 पर डे होता. 50,000 पर डे. Yes, sir. तुला माहितीये 50,000 पर डे केवढा असतो? नो सर. माझ्या करिअरची सुरुवात झाली ना तेव्हापासून जर संजू पर्यंत जर मोजले ना तरी पण 50,000 होत नाहीत ग. त्यात 1200 रुपये कमी पडतात. तू 50,000 नाही बोललीस अगं सर, ते गौऱ्या म्हणाले. अरे मरू दे, रिस्पेक्ट केला खड्ड्यात. मला गौऱ्या बोलू दे, ना तर कर आपल्याला गौऱ्या बोलू दे. मला चाललं असतं. एक्सक्यूज मी सर, तुम्ही नवीन आहात. हो काय? नाहीतर काय थोडं ॲटिट्यूड असं मेंटेन करावा लागतो सर. ओ, मग आता जो फोन होता कोणाचा होता? चॅनलचा होता सर. ए, तू चॅनलच्या माणसाला डायरेक्ट नाही सांगितलंस? अरे माझं करिअर सुरू होण्याच्या आधी नको ना संपवूस. हे सोडा ना सर. काय करिअर? नाही सर. मग इथे असंही तुम्ही काम करायला लागल्यावर संपलंच असतं. का का काय विचारता सर? एका कोणत्या तरी फालतू सिरियल मध्ये हिरोचा रोल ऑफर केला होता ओ माय गॉड, मी आणि हिरो. सर मी नाही म्हणाले. तू काय नाही म्हणालीस? सर इथे 5 मिनिटाचं स्किट करताना तुमच्या जिभेला घाम येतो. तिथे पहिल्या दिवशी जीभ हार्ट अटॅकने वारली असती सर तुमची. कळलं कळलं कळलं. 1 मिनिट, आणि मी किती मोठा रोल करायचा हे मी ठरवणार. तू फक्त तारखांचं बघ. ओके सर. Yes. सर डोंट वरी सर. Okay. मी तुमची सगळी कामं करून देणार. Yes. सर तुम्हाला मराठीत रोल नाही मिळाला ना, भोजपुरीत नक्की मिळेल सर. भोजपुरीत? येस सर. पण मला भोजपुरी येत नाही.
सर तुम्हाला मराठी कुठे येते सर पण तुम्ही ज्या कॉन्फिडन्सने इथे येता ना त्याला दाद दिली पाहिजे सर. हो ना? सर शिवाय मी पेपरात ऍड दिली आहे सर. बघू, बघू. ही बघा बघा सर बघू ऍड दिली. ओ हो ओ ओ ओ माय गॉड कसला फोटो दिलाय माझा. आणि काय दिलंय आमच्या इथे रिक्षावाला टॅक्सीवाला दूधवाला कचरेवाला प्रामाणिक कुत्रा अस्वलाच्या भूमिका करणारा गौरव मोरे स्वस्त दरात भाड्याने मिळेल. हे काय गौरव मोरे भाड्याने मिळेल हे काय दिलंय. अरे सर ते चुकलंय. ते रास्ता दरात भाड्याने मिळेल असं लिहायला सांगितलं. अरे पण अशी कोणी ऍड देतं का. सर डोंट बी पॅनिक सर. अरे होणार ना का पॅनिक असं लिहिल्यावर. यू वॉन्ट बिलीव्ह सर काय ही ऍड बघून 4 फिल्म ऑफर झाल्या सर तुम्हाला. ही ऍड बघून मला 4 फिल्म. येस सर. ओ माय गॉड देन आय एम सुपरस्टार. ओ माय गॉड. पण ते ऍड फिल्मचं काय झालं लवकर सांगा. ओ सॉरी सर त्याचा स्क्रिप्ट घेऊन आले होते मी सर. बघू द्या. सर वाचून घ्या. हे पकडा. येस सर. सर उद्या शूट आहे हा सर. उद्या शूट आहे Yes, म्हणून. ओ गौरवचा क्लोज लागलेला आहे. येस मैं बहुत गरीब हूँ मैं एक बद्दा सा कम दिमाग वाला करपा हुआ इंसान हूँ. हे मी बोलायचंय. येस सर. बद्दासा करपा हुआ. येस सर. हे मी कसं काय बोलणार यार. हो सर हा. ते प्रोडक्ट वापरण्याआधीची वाक्य आहेत. अच्छा. प्रोडक्ट वापरून झाल्यानंतर दुसरी वाक्य आहेत. अच्छा. नंतर असं मी आता खूप देखणा दिसायला लागलो आहे असं वगैरे sir. म्हणजे प्रोडक्ट वापरण्या आधी करू हा. आणि नंतर देखना. Yes, sir. वाटर स्क्रिप्ट यार. Yes. बरं मला सांगा आफ्टरची स्क्रिप्ट द्या ना मला. सर आहे स्क्रिप्ट हा. पण त्याच्यासाठी त्यांनी श्रमेश सरांना कास्ट केलंय सर. काल आलेला मुलगा माझी कामं पळवणार. सर त्याला काल आलेला म्हणू नका सर. हो? तुम्ही परवाच आलात सर. सर तुमची कारकीर्द फार मोठी नाहीये सर. ठीक आहे ठीक आहे. 3 आणि 4 मध्ये एकाच फेट्याचा फरक आहे. हो ना. तो सुद्धा आज क्लिअर होऊन जाईल सर. त्यांनी मागून येऊन 3 फेटे जिंकलेत. हा सर तुम्हाला ना फक्त सुरुवातीला फेटे मिळाले हा. नंतर फार फेट्यावर मारलं सर तुम्हाला. सॉरी सर. सर पण सर त्यांनी श्रमेश सरांनी तुम्हाला रेफर केलंय तिथे. त्यांनी माझं नाव रेफर केलं. हो ते म्हणाले आता मला घेऊन तुम्ही मेकअप करून फालतू माणूस बनवणार त्यापेक्षा ओरिजिनल फालतू माणूस घेऊया ना. अरे किती इज्जत करता माझी. अरे पण अशाने माझी सगळी कामं जातील ना यार. सर कामं जायला आधी ती यायला पाहिजे ना सर. सर मी एक प्रामाणिकपणे सांगू का. हा. हे बघा माणसाला लायकीपेक्षा जास्त आणि नशिबापेक्षा कमी कधीच काही मिळत नाही हे सर. बघा तुम्ही माझी लायकी काढू नका. आई शपथ सांगून सर, देते. मी प्रामाणिकपणे अरे पण माझी लायकी कशाला काढताय. हॅलो 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 एक्सक्यूज मी. हा. मला गौरव मोरे यांना भेटायचंय. मिस गौरव मोरे बोला. तू गौरव मोरे मग मी कोण वनिता खरात. थोडं कॉमेडी आहे सर. एक मिनिट सर हा. मी तुमच्या वतीने बोलते ना सर. हो, हो. थोडं मला बोलू द्या Yes, yes, ना. please. बोला काय काम होतं तुमचं. ऍक्च्युली मी पुण्याहून आलोय. मी बँड्राहून आले. काय फरक पडतोय. आमच्या सोसायटीत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. तुमच्या आहे. नाही नाही मग गप्पा बसा. चला वा सर डायरेक्ट कनेक्ट व्हा ना सर. ऍक्च्युली त्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला गौरव मोरे यांना जज म्हणून बोलवायचंय. म्हणजे एक मिनिट म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही मला सुपारी देताय. ओ माय गॉड आमिरदा माझ्या आयुष्यातली पहिली सुपारी आली. येस येस मी. एक सेकंड तुमचा काय संबंध. गौरव मोरे यांना मी भेटायला आलो. येस तोच मी सुपरस्टार गौरव मोरे. ओ सॉरी सॉरी सर. it's okay. मी ओळखला नाही. सॉरी. It's okay. ऍक्च्युली तुमचा तो कुत्र्याचा आणि अस्वलाचा रोल गाजला ना सो ह्याच्यात मी कधी पाहिलं नाही. तेच जास्त. मी गौरव मोरे. नाही पण सर तो कुत्र्याचा लुक छान वाटतो. तोच कॅरी करा सर. हो सर. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. नाही म्हणजे आमच्या सोसायटीवाले मागे लागले हा. की आम्हाला तो कुत्राच हवा. त्या कुत्रालाच घेऊन या म्हणून मी आलो हो ना. मी काय म्हटलं मी गौरव मोरे. आता कुत्रा झाला ना गौरव मोरे. बरं मी काय म्हणतो ते पेमेंटचं आणि तारखांचं तुम्ही माझ्या पीएसशी बोलून घ्या. मला सांगा कधी यायचं ते सांगा मी येतो. पुढच्या शुक्रवारी. येस. सर पुढच्या शुक्रवारी नाही येऊ शकत. का. हो सर बुधवार गुरुवार शूट असतं ना. शुक्रवारी खूप दमायला होतो मला सर. ए मी शूटिंग करतो तू कशी काय दमणार. तुमच्या 25 वर उगाच खोटं खोटं असायचं किती दमायला. हो नाही जमणार. शुक्रवारी नाही जमणार. किती माझा याचा. अरे माझा कुठं माझा आहे. गप्पा बस. हा? याला उगाच मी जाऊ दे त्या श्रमेश प्रथमेशला कास्ट करतो. ओ खांडेकर ऐका राव खांडेकर. बघितला गेली माझी सुपारी. आता तो बाहेर जाऊन काय सांगणार गौऱ्या 1 नंबरचा माजूला नट आहे म्हणून. ठीक आहे ना सर. फालतू नट म्हणण्यापेक्षा माजुरडा नट कधी बरंच ना सर. तो फोन उचला. ओके ओके सर सर. माजूला नट. हॅलो येस. नाही 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 गौरव मोरे उद्या फिल्मचं शूटला चाललेत.
त्यांचेच फंबल रिशूट करायचे? मला मान्य आहे ते प्रत्येक डायलॉग नंतर फंबल मारतात, पण ठीक आहे ना, प्रत्येक शूट नंतर रिशूटला येणार का? अरे नाही जमणार. हा ठीक आहे, काढून टाका. सरांकडे भरपूर काम आहेत. नाही नाही, तुम्ही मोठे असाल स्वतःच्या घरी, हा मी पण आहे मोठी. आले मोठे गोस्वामी. कोणाचा फोन होता? खणते सचिन मोठे का गोस्वामी काय ते होते. कोणते मोठे गोस्वामी नाही ग, सचिन मोठे सर आणि सचिन गोस्वामी सर. अगं त्यांची मालिका चालू आहे, मग? महाराष्ट्राची हास्य जत्रा. So? त्यात मी काम करतो, स्किट करतो, नंतर फंबल रिशूट करतो. त्यांना तू नाही म्हणालीस? अहो सर, घेतात ते परत. अरे ते परत घेतात, पण नंतर खूप घेतात. अरे तुझ्यामुळे माझं काम गेलं. सर माझ्याकडे खूप काम आहेत, मी सगळे देईन तुम्हाला. खूप काम अरे आहेत तुझ्याकडे काम आहेत ना, पण माझ्याकडे नाही ना. वळीचा कंदील. हो सर, सर माझ्याकडे खूप काम आहेत, माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. निघ इथून. सर ते तू काढू निघ, नका. चप्पल काढून ते बाहेर मार. काढते सर. अरे ते काढू नका. बाहेर सर, ते काढू नका. सर, प्लीज 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 ते काढू नका. सर, तुम्ही काढू नका. सर, 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 प्लीज मला. प्लीज नको. गरज नाही, माझा आहे. हॅलो, हा बोल का. हा इकडे बोरिवली स्टेशनला. हा बोरिवली स्टेशनला आलोय मी. हो 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 हो. अगं ते अहमदाबादला चाललोय ना. हो हो, ऑफिसचं काम आहे. हो, या स्किटमध्ये हे आहे ना, मी कम्प्युटर इंजिनियर आहे. मीच काय हसतोय. हां हां हो हो हां, मी येईन ना 3-4 दिवसांनी येईन. मीटिंग आहे जरा ऑफिसची. हो चल, बाकी बरी आहेस ना? हो या या या. ऐक ऐक ऐक, मी नुकताच US ला जाऊन आलो, माहिती ना तुला. तिकडे कट केलं. लोक का असं करतात मला कळत नाही. का कौतुक का नाही वाटत यांचं. मकरंद यार, मी US ला गेलो होतो, तिकडे गोल्डन गेटचा फोटो मी टाकला या सोशल मीडियावर. लगेच त्याच्यावर कॉमेंट काय आला माहितीये का? वा मस्त आहे दहिसर ब्रिज. यांना कोणी नेत नाही ना US ला. शेवटी टॅलेंट लागतं रे. मग काय, नवीन सोफ्याचा वास घेत घेत तिकडे बसतात कॉमेंट टाकत. अरे असो यार, पण मला यार हमाल पाहिजे यार. इकडे एवढं मोठं सामान चढवायचंय, ट्रेनची वेळ झाली, हमाल कुठून मिळणार? हमाल कुली, हमाल है क्या उधर कोई? मी आए हमाल. नाही, मला काय म्हणाल तुम्ही? मी आहे मला हमाल पाहिजे. हमाल म्हणत होतो मी. मीच नाही का हमाल? नाही नाही, मला जरा काय आहे, जरा सामान घेऊन 2 नंबरला जायचं होतं. 2 नंबरला जातात तर मग सामान ठेवून जा. सामान घेऊन कशाला जाता? सगळं भिजेल नाही का ते? अहो 2 नंबर प्लॅटफॉर्मला जायचंय मला. 2 नंबर प्लॅटफॉर्मवर माझी ती अहमदाबादची जी MSG एक्सप्रेस आहे ना, ती यायची आहे. तिकडे जायचंय मला. तिकडे जायचं असेल तर सगळे कपडे वगैरे घालून सामान घेऊन तिकडे कसं येऊन स्टेशनला? घरी जाईन ना मी माझ्या. तर ते हमाल असेल तर जरा ओळखीचा पाठवा. अहो मीच नाही का हमाल? का फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला आलोय मी स्टेशनवर. मीच हमाल आहे मी. म्हणजे सामान उचलतात ते हमाल. मग आता आणखीन काय उचलतात? हमाल सारी दुनिया का बोझ ते वाला हमाल. तो चल मी हमाल. तोच. 1 मिनिट. किती किती तुमचं लगेज आहे? 1 मिनिट. 3 आणि 4 आहे. 1 मिनिट. 1 2 3 2.5 नाही. हा ते छोटा आहे म्हणून. एवढंच. हा एवढंच. अरे काय बघा, हे बघा, ते 3 नगांचे मी 80 रुपये घेईन सांगून ठेवतो. आणि पेमेंट 90 दिवसांनी पाहिजे म्हणजे पाहिजे. सांगितलं. काय ह्या ऍक्टर्स लोकांचं करायचंय? कुलीचा रोल दिला तरी 90 दिवसांनी पेमेंट मागतो.
काय बोलणार यार या लोकांना. खरंच या कमाल आहे तुमची. खरंच कमाल कसली हमाल आहे मी. अशा जोक मुळे हमाली आली ना. ऐका ना ते उचलतो मी उचलतो सगळं व्यवस्थित. सामान उचलायचंय हे मागचं ते नाही मी उचलाल ना तर जोर लावावा लागतं असं सगळी. मी उचलतो 1 मिनिट. काका गाडीची वेळ झाली. ऐका ना, हे काम करा काका. काका तुम्ही ही एकच बॅग उचला, मी बाकीचं हात नाही लावायचा आता. हे सगळ्या सामानाची जबाबदारी माझी आहे. मी उचलणार सगळं. काका तुम्हाला जमेल का? जमेल न जमायला काय झालं. हे काय पाठांतर आहे का? न जमायला. वा वा कोण बोललं वा काय कोण वा पाठांतर नसलेलं बाकीचं सगळं जमतं मला. 1 मिनिट मी उचलतो थांब. मी कुठून 1 मिनिट मी उचलणार. दुसरा हमाल बघू काय? नको रे नको रे. मला खरंच मला वाटत अरे म्हाताऱ्या हमालाच्या पोटावर पाय नको रे देऊ. मी उचलतो 1 मिनिट. मी ही थांब 1 मिनिट. हात नाही लावायचा आता. ही सगळी जबाबदारी माझी. मी उचलणार म्हणजे उचलणार. 1 मिनिट. हे मी इकडनं एक उचलतो. एक मिनिट मी उचलून देतो. बोललो ना एकदा. अरे मला पण उचलू देत नाही, तुम्ही पण उचलत नाही. हे स्क्रिप्ट सारखं झालं आपल्या. मी उचलतो सांगितलं ना. मला कळत कसं नाहीये. 2 नंबर प्लॅटफॉर्मवर माझी ट्रेन येणार आहे. ती ट्रेन मिस झाली ना, मला उद्याची मीटिंग मिस करावी लागेल. नोकरी जाईल माझी. कळत नाही का तुम्हाला? काका काका म्हणून मगाचपासून मी बोलतोय तुमच्याशी. चिडून नको रे. मी उचलतो. अरे गरीब हमाला आहे. उचलणार पण मी सगळं. सॉरी 1 मिनिट. मी काका हे नाही होणार तुमच्याच्याने. मला कळतं काका गाडी वाढली हो आल्यापासून माझी. लवकर करा ते. हळू हळू काका. अहो काय करताय? अहो बाळ आहे का ते? दुसरी बॅग कुठे आहे रे? हात नाही लावायचं मला सांगायचं फक्त. हात नाही लावायचं. दुसरी बॅग खाली आहे तुमच्या. कुठे खाली आहे रे? पायाशी खाली आहे. पायाशी. या पायाशी. अरे खाली आहे ना, बघा ना इकडे नीट जरा. काहीतरी फुटलं असलं. ओ सासूबाईंसाठी अमेरिकेवरून कब्बशा आणल्या होत्या, त्या फोडल्यात तुम्ही. मला कळत कसं नाही हो. बायकोला काय होतं ते आता? अरे कब्बशा फोडल्या तुम्ही. अक्कल का तुम्हाला? हे काय झालं? हे काय झालं माझ्या हातनं? हे कुठलं पातक झालं पांडुरंगा? हे काय झालं माझ्या हातनं? अरे गिराईक देव असतो. माझ्या गिराईकाचं सामान फोडलं मी. मी पापी आहे. 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 पापी पापी कुठली घेतली? पापी वाशी घेतात पापी. पण मी तुमचं सामान फोडलं. मी खरंच पापी आहे. पापी आहे. मी पापी. काका शांत व्हा. काका शांत व्हा. असं अजिबात करू नका. ऐका ऐका इकडे बघा. नका हे करू. वय काय तुमचं? इट्स ओके. नाही इट्स ओके कसं? इट्स ओके कसं? नाही याचं प्रायश्चित्त मला मिळालंच पाहिजे. नका प्रायश्चित्त वगैरे जाऊ दे. मला शिक्षा मिळालीच पाहिजे. एक काम करा. तुम्ही आहे ना, मी तुमचं सामान फोडलं की नाही, तुम्ही माझा चष्मा फोडून टाका. फोडून टाका चष्मा तुम्ही. काय गरज नाहीये. सामान उचला, आपण जाऊया तिकडे. एवढंच आहे. काय गरज नाहीये त्याची. कसं मला शिक्षा मिळालीच पाहिजे. नका शिक्षा. तुम्ही नाही फोडत ना, मीच फोडतो माझा चष्मा. असंच पाहिजे मला. कशी नांगी ठेचली तुझी. हा चला सामान कुठे म्हणाला? दिसतंय का आता? काही गरज आहे का हे अशा करायची? गरज होती का चष्मा फोडायची? नाही सगळं चाललं होतं सगळं नीट. माझी जिरलीच पाहिजे. अरे जिरली तर माझी जिरली इकडे. जिरली पाहिजे. कसं उचलणार हे? मी उचलतो सांग. तुम्ही आहे ना, तुम्ही मला खुणेने असे इकडे तिकडे मला दाखवा. दिसणार आहे तुम्हाला खुणा दिसणार आहेत. बघा दिसतायत. नाही खरं. कशाला छानपणा करताय? थोडं वयाने कमी असतात ना, वाजवली असती साटकन तुमच्या.
एक काम करा, तुम्ही मला असं सांगा की या बाजूला डावीकडे उजवीकडे असं मला सांगा. बघा बरोबर मी सगळं सामान उचलून घेऊन जातो मी. हा सांगा. का मला सगळं करावं लागतं? दुसरा हमाल मिळाला असता हो मला. नका हो, गरीब हमालाच्या पोटावर पाय नका देऊ. सांगा मला, मी पटपट उचलतो. सरळ जा, सरळ जा. सरळ जा, सरळ. आता उजवीकडे वळा. उजवीकडे वळा. पाय पुढे करा, पाय पुढे करा. लागली का बॅग? हा चला घ्या. त्याच्या बाजूला, त्याच्या पुढेच ती दुसरी सुटकेस आहे. थांबा, सगळं आधी ही बघा, ही अशी असते ती. हाताला लावा. हात नाही लावायचा सामानाला. सांगून ठेवतो आधी. नाही दाखवली तुम्हाला. हा, एक मिनिट मी असं बेटा थांब रे. अरे हो चला चला. हा चला आता. चला लवकर चला. चला ना. बेटा मला जरा गरगरतंय रे बेटा. हे सोडा बॅग. मला बीपीचा त्रास आहे. मला कशाला करता मग असं? मला काय गरज आहे का हे सगळं करायची तुम्हाला? काहीतरी गोड आहे का रे तुझ्याकडे? आहे, सगळं मीच द्यायचं. गोड दे. काही करायची गरज नाही. हे घ्या, गरगर. अमेरिकेचं चॉकलेट आहे. मेड इन भिवंडी. वाजवे ना अशी फडात. तेवढं बरं दिसलं, बाकी दिसत नाही काय तुम्हाला? अशी वाजवेन, वय बी बघणार साटकन वाजवेन. खूप मस्ती आहे तुझ्या अंगात. इकडे तुझी लायकी नाही अमेरिकेचं चॉकलेट खायचं. यात्रियों के लिए सूचना, मुंबई से अहमदाबाद जाने वाली MHJ एक्सप्रेस प्लेटफॉर्म नंबर 2 पर आ रही है. चला लवकर चला. कुठे चालला? सामान घ्या तिकडे. सामान घ्यायचं. चला सामान. चला लवकर. चला सामान घ्या. सामान घेऊया. चला. काय घेतलं? सामान घ्या. लवकर घ्या ते सामान. सामान घ्या. सामान लवकर. ट्रेन आली आहे. लवकर चला. सामान घ्या. सामान घ्या. चल लवकर. ट्रेन आली. ट्रेन आली. चल लवकर. चल लवकर. अरे बेटा कुठे मागे राहिलास रे? पुढे पुढे तुमच्या पुढे. चला लवकर. चला. एक मिनिट. ठीक आहे बेटा. चला येते. सगळं सामान आलेलं आहे बेटा. चल माझे पैसे काढ बेटा. सगळं सामान मी आणलं ना, तुम्हाला पैसे कशाला द्यायचे मी? अरे वा. एवढं तुझ्या मागे बेटा मी धावत आलो. माझे पैसे बुडवायचे नाही. अगोदरच सांगून ठेवतो, मी माझ्या संघटनेला हाक मारीन. संघटना. संघटना असते काय? संघटना म्हटलं असे येतात की संघटना म्हणून? माझे पैसे दे पहिले. पैसे. हा किती झाले? माझे सांगितले होते तुला 80 रुपये झाले. हे घ्या, 100 रुपये घ्या. माझ्याकडे 20 रुपये सुटे नाहीत रे. यात्रियों के लिए सूचना, गाड़ी अब छूट रही है. सुटले. नाही काय झाले? सुटे नाहीत पण. अरे ठेवून दे ना, मला नको. मी तुझे फुकट पैसे का घेऊ? नाही मी ह्याची तुला परतफेड करणार. अरे परतफेड कशी? एक मिनिट. अहो ट्रेन मध्ये सामान ठेवायचं आहे. परतफेड करणार. ट्रेन मध्ये सामान ठेवायचं. एक मिनिट. हा चला 20 रुपयाचं काम झालेलं आहे. आता तुझे हे 100 रुपये फिटूस. ओके. बचे हुए 2 यात्रियों के लिए सूचना, गाड़ी कब की निकल चुकी है. तू मर ना म्हाताऱ्या. ट्रेन खाली उडी मार ना. कशाची म्हणतेस तू? मर ना तू. तुझ्यामुळे गाडी गेली, अर्ध सामान गेलं गाडीत माझ्या.
तुझं सामान गाडीत न हो. गेलं मी आता गाडी पकडतो आणि तुझं सामान थांबवतो. ए गाडी, ए गाडी, ए गाडी. बरं झालं एक मिनिट गडबड करू नका. मला माहितीये सोसायटीच्या सगळ्या मेंबर्सना पार्टनर म्हणून मीच हवी आहे. कोण बोललं? एवढं ट्युनिंग आहे तुमचं माझ्याच विरोधात. एवढं नाही हे आधीपासूनच चाललंय तुम्हाला आता कळलं. विचारे चिठिया. शिव्या कोण देताय? अरे मी काय बोलत जरा ऐका ना तुम्ही नीट. अरे पण तुम्ही शिव्या का देताय? मी शिव्या कुठे बोललो? मी बोललो विचारे चिठ्ठ्या टाका. ओ सॉरी. ऐका ना जरा ऐका. गौरी घाई करता. नाही, नाही. ऐकायची घाई असते तुम्हाला. बरोबर आहे. बोलायची घाई असते. ठीक आहे. पलायची घाई असते. तर आता मी चिठ्ठ्या काढणार आहे. पण एक लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट. काय काय? ज्याचं नाव ज्याच्याशी जोडीदार म्हणून लागेल कळलं का? जी जोडी ठरेल ती फायनल असेल. त्यात काही चेंज करता येणार नाही तुम्हाला. ठीक आहे लक्षात ठेवा. नंतर नाटकं नको आहेत. ऐका सोसायटीच्या सगळ्या मेंबर्सची नावं आहेत ना वेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेली आहेत. ओके. ज्याच्या नशिबात जो येईल त्यानं त्याला हसत हसत स्वीकारायचं. एक मिनिट. असंच पाहिजे ह्याला. अशा आशयाचे टोमणे कुणीही कुणाला मारायचे नाही. कळलं? तर कदम आता चिठ्ठ्या टाका. पूर्ण ऐकून घ्या ना. असं काय कॉल करतो तुम्ही. टाका. तर पहिलंच नाव आलेलं आहे कन्फ्युज गावडे आणि तुडतुडी शिवाली. ओके चिठ्ठी काढतोय मी. आणि शेवटची जोडी आहे अरुण कदम आणि विशाखा सुवेदार. असंच पाहिजे तुम्हाला. तुला पण असंच पाहिजे. हे तुलाच चिरवून गेलं का मन चिरवून? एक मिनिट. हे बघा गाववालो मला हे अजिबात मान्य नाहीये. मी आणि अरुण कदम शक्यच नाही. हे मला झेपणार नाही. मग तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला झेपाल? आता कन्फर्म झालंय आपली दोघांची जोडी झालेली आहे. आता आपल्यालाच एकत्र हरावं लागेल. स्पर्धेत भाग घ्यायच्या आधी हरण्याचं काय वार्ता करता कदम? आता आपण दोघं मिळून काय होणार आहे? त्याच्यापेक्षा म्हणजे कमीत लाज राखून आपण कुठल्या स्पर्धेत हारूया ते ठरवूया ना. असं कसं हो? हरूया तुम्ही प्लीज म्हणू नका. प्लीज मी तुमच्या पाया पडते. हरूया वगैरे बोलू नका. आपल्याला जिंकायचं. ओके बरं कुठल्या स्पर्धेत भाग घेऊया? हा डामशरस. हे म्हणणं काय माहिती नाही. हे बघा मी तुम्हाला ना पिक्चरचं नाव सांगते. त्या पिक्चरच्या नावाची तुम्ही ऍक्टिंग करायची आणि मी ते ओळखणार. ठीक आहे? हे काय मारतो की असं असतं काय? म्हणजे तुम्हीच नाव सांगायचं तुम्हीच ओळखणार. असं नाही. मी ऍक्टिंग करतो तुम्ही ओळखा. एकदम करेक्ट कळलेले. ब्रिलियंट आहात तुम्ही. करेक्ट. शाबास. चला, आता ठरलं कुठलं? ठरलं. हा मी काय बोलतो तुम्ही कान बंद करा. का? लोकांवर सिरियस टॉक करायचंय म्हणा. सिरियसली? हा ठीक आहे. सिरियसली मिनी शोले पिक्चरची ऍक्टिंग करून दाखवता. कळतं का? शोले पिक्चर ऍक्टिंग करून दाखवता. करा. आता झालं बोललो मी सगळं. तुम्ही मला कानावर हात ठेवायला सांगितले ना. मग स्वतः असं काय बोलत? लिप मुवमेंट पकडली म्हणजे तुम्ही तुम्ही जाम ब्रिलियंट आहात. तुम्हाला उगाच वाटेल ते बोलता. येस. ओके आय एम रेडी. आता बघा मी ऍक्टिंग करून दाखवतो. टुकडू. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय. पुसलं. ओके.
असू दे झालं. अच्छा नसतं ना भांडी पण ठीक आहे ठीक आहे पुसून ओके टाकायचं. पुसलं 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 हा, पुसलं हे बघा पुसलं गोटी हा गोट्या गोट्या तुम्ही माझ्याकडे जेवायला कधी येत आहे बापरे काय सिनेमा आहे हा घोडा हे काय कुठला सिनेमा आहे हा त्याला आवरत सोपं तुम्हाला सांगून कळत कसं नाही काय सोपं सांगितलं काय नाव आहे चित्रपटाचं सांगा बरं अरे एकदम सोपं कोण पण बोला असं नाव सांगा, काय? अरे एकदम सोपं आहे माहिती काय अरे नाव विसर कुठलं पिक्चर ठरवलं ना? ते ज्या सिनेमाची ऍक्टिंग करत होता तेच नाव विसरलं महेश सर तुम्ही नाही नको तुम्ही नका सांगू. तुम्ही डायरेक्ट हॉलिवूडचं काहीतरी नाव आहे. द डचेस अँड द डट वॉटर फॉक्स. संपलं आता आणखी म्हणजे आम्ही असंच बघत राहतो कळतच नाही मी काय बोलतो मी काय म्हणते ऐका मी एखाद्या चित्रपटाचं नाव सांगते तुम्ही ते ओळखून दाखवा Yes, ठीक आहे correct, सोपं एकदम लक्ष द्यावा आपल्याला जोडी जमली पाहिजे की नाही जिंकायचं की नाही लक्ष द्या बघा Yes, हे बघा आता हे बघा नाही 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 अहो तुम्ही असं करतात हे बघा ना अरे नाही ना काय ते हिंट देऊ हा हा शाहरुख शाहरुख खान बोंबल ते कशाला हळू बोला ना हिंट दिली ना मी तुम्हाला sorry. हळू बोलायचं हळू शाहरुखचा चित्रपट नीट लक्ष द्या बघा हे बघा हे बघा कालिया कालिया कुठला चित्रपट आहे शाहरुखचा नीट लक्ष द्या कोयला कोयला ते एवढा मोठा कोयला असतो बाबा ती नाही, नाही, नाही. नीट लक्ष द्या नाही बघा हा बजरंगी भाईजान अहो त्याच्यात सलमान आहे शाहरुखचा चित्रपट आहे तुम्हाला काहीच कसं ओळखता येत नाहीये ज्याला तुम्ही किती कठीण सांगता हो कठीण? अरे कठीण सांगितलं कोण ओळखल मग मी कवरा सोपं सांगितलेलं अरे मी शोले 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 मग मी शोले आवरच सोपं सांगितलं तुम्ही ओळखलं नाही तुम्ही मग अशी शोलेची ऍक्टिंग केली ते शोले मध्ये तुकडूक तुकडूक हे काय होतं म्हणजे ठाकूर घोड्यावरनं बसलेला असतो गब्बरची लोक घोड्यावरनं जातात तिकडे तिकडे ते एकट्या घोड्यावर मी शोले पिक्चर ओळखायचा आणि मध्ये काय होतं हे ते छोले पुरी आपण भांडारात खातो अरे हा माणूस मला या छोलेवरनं त्या शोलेपर्यंत पोहोचवणार होता कवरे जवळ हे जवळ आहे हे जवळ आहे आणि मध्ये काय करत होता तुम्ही हे हे अरे तिथं जाम भारी आहे तिथं कोण पण ओळखल आवरं सोपं आहे काय हे बघा मैंने हा तेरा नमक खाया हे कुठला नमक तुम्ही कठीण आहात एवढं सोपं सांगते हे एवढं सोपं तुम्हाला ओळखता येत नाहीये झिरो दाखवते ना हे मी अच्छा झिरो मग अरे झिरो असा असतो आता कसं येतं तरी झिरो आहे ना झिरो आहे ना हा ओळखता येत नाही तुम्हाला काय माणूस आहे डम आहे डम खरंच डम आहे शपथ डम आहे विचार आहे नाही मी काय म्हणतो आता तरी फायनल ठरलं ना कुठल्या एक स्पर्धेत भाग मिनिटं, हा. मी सांगते तुम्हाला हा. आमचं ना कुठल्या स्पर्धेत भाग घ्यायचं नाही हे ठरलंय डम शरद या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेणार नाही तुम्ही जिंका जिंका काय जिंका आणि आपण काय हरायचं का असं काय करता हो मी जाऊ का हा कुठल्या स्पर्धेत भाग घ्यायचं सांगा दुसरं सुचवा खेळ खेळताय तो का एखादा हा आय एम द स्पोर्ट्समॅन हा बरं मी पण खेळण्यात पारंगत आहे आपण एखाद्या खेळण्याच्या स्पर्धेत भाग घेऊया ओके Yes, ठरलं yes, हे oh, पक्क yes. ओके गाढवाला शेपूट काढायची या स्पर्धेत भाग घेऊया नको झालं मी एकदा त्या स्पर्धेत भाग घेतला होता म्हणे जाम ते जमलंच नाही म्हणजे गाढव जाम मोठा आहे मी आपल्या जवळच त्या प्रमुख पाण्याला शेपूट लावली हो? बरं ठीक आहे आपण सशाला शेपूट लावूया नको मला नाही जमणार हो बर ससा बर उंदराला अरे काय चाललंय तुमचं मॅडम प्राण्यांच्या आकाराचा मला प्रॉब्लेम नाहीये फल्याच्या उंचीचा प्रॉब्लेम आहे मला. असल्या डॉक्टरच आहेस का तू शिवणारा माणूस ऑर्डर ऑर्डर
अजून 4 इलेक्शनची ऑर्डर दिलेले आहेत. ए वासाऱ्या काय फालतूगिरी चालली? अरे मिनी जज आहे म्हणून बोललो ऑर्डर ऑर्डर. इंजेक्शन घातला. तुमच्या शरीरात क जीवनसत्व कमी झालेलं आहे म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. का आता मी करू? का बोलता? का कोणाला सांगू आता मी? काय फालतूगिरी लावली तुम्ही? हे क करताना ते पहिले बंद करून टाका. म्हणून क निघून गेलेलं आहे आयुष्यातून. कळलं? आता जास्त बोलाल ना तर हॉस्पिटलमधून सुद्धा बेल मिळणार नाही. कळलं? नॉनसेन्स. बाबा महेश सर, साधारण तुमच्या लक्षात आलं असेल माझ्या बोलण्यावर ना की मी एक छोटासा जज आहे. काय झालं माहितीये काय? कोर्टात केस चालू असताना अचानक लफरी सुरू झाली, अचानक भांडणं सुरू झाली आणि आवरी माणसं सगळी जखमी झाली. ती या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली. ना केस कसली तर घसट पोटाची. पण सगळाच पोट यांनी मांजावर केला. आवरे म्हणा मारले तर म्हणा हे बघा डोक्याचे. ना आता बघा कसं गप झोपले तर ते. उठा ए उठा. ऑर्डर ऑर्डर. उठा. ऑर्डर ऑर्डर. ना वसरने काम करा जरा डोलं उघडा न बघा आपण कुठं आलोय. हे कोर्ट नाही, हे हॉस्पिटल आहे. देवा, मी आज हॉस्पिटल मध्ये आलं. तो जो मला फाशी दे ना. फालतूगिरी करायची डायरेक्ट. फालतूगिरी करायचं. काही चाललंय झाला? अरे काही भांडणं करत काही झालं तुम्हाला? जयजी साहेब मी सांगत, मी सगळं सांगत, पण त्याच्या आधी तुम्ही इथं कोर्ट भरवा. मी सगळं नीट सांगत. कोर्ट भरवा. अरे लहान पोराला घास भरवण्यासारखं बोलतो तिथं कोर्ट भरवा. तर हे हॉस्पिटल आहे, कोर्ट नाही. आणि इकडे जर का मी कोर्ट सुरू केलं तर कोर्टात का ओपीडी सुरू करू? अयो जज साहेबाच्या तुम्ही काय पण करा, पण आवेजेसाठी कोर्ट भरवा. मला सांगा जज साहेब. कोर्ट भरवायचं ना? 2 मिनिटं थांब. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. कोर्ट भरवण्यासाठी म्हण कोर्ट नको घालायला. काय प्रॉब्लेम? ಏನು ಕೊಡದ ಏ ಕೊಡ ಅಂದರಲ್ಲೇ ಈ ಕಡೆ ಕಡೆ ಬೋರ್ಡ್ ಕಡೆ ಎನ್ನ ಪಡ್ದಲ್ಲ ಕಾಡ ಪಡ್ತಲ್ಲ एक मिनिट. मरेपर्यंत फाशी देईन दोघांना. सॉरी. हे बघा कोर्ट सुरू करूया. तर कोर्ट की कारवाई शुरू किया जाए. हिच्या बाबावर मला पैसा वाला माझ्या डोक्यात एकदम गेलो होतं. हिच्या बाबावर मला पैसा वाला मला लागला की एकदम अरे वसरून आवरे भांडता तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही एका जजला मारताय ना. नुसतं मारत नाही तर केलं फेकून मारताय. अरे मी काय केलं तर तुम्ही मला केलं फेकून मारताय. हम अकेले हैं तो केला मारते हैं. काय भालतुगिरी काय झालं? भांडण कशावर झालं ते सांगा. जज साहेब सॉरी तुम्हाला केळं लागलं का? लागलं म्हणजे कवरं लागलं. सॉरी राहू दे नाही राहू दे कसं. द्या इकडे माझ्याकडे. जज साहेब हे बघा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. काय केळ्यात ना 5% अजीवनसत्व असतं. अरे पण असं कसं? म्हणा अजीवनसत्वाची गरजच नाही. डॉक्टर बोले तुमच्यात क जीवनसत्व कमी आहे. नो प्रॉब्लेम. केळ्यामध्ये 15% का जीवनसत्व पण असत. अरे पण ते वसाऱ्या खाल्ल्यावर मारल्यावर ट जीवनसत्व. जीवनसत्व टेंगुल जीवनसत्व. सॉरी फालतूगिरी करायची नाही. मी इकडे जज आहे. माझं पण ऐकायला पाहिजे ना. अरे मी कोर्ट की कारवाई सुरू किया जाय. आवरे बोलतोय नाही बोलतोय तर यांच्याकडून अख्खी बादली भरून माझ्या अंगावर कोणीतरी सांबार फेकून मारला. ज्याला तो पुसतोय ना पुसतोय तोपर्यंत यांच्याकडनं 100-200 कडबोल्या माझ्या अंगावर कोणीतरी फेकून मारल्या. अरे वसऱ्यांना तो कडबोल्या माझ्या कानसुला नाच्या लागल्या ना. पुढची 5 मिनिटं मला काही सुचलंच नाही. ज्याला अरे आमच्या कोर्टातले ते वकील त्या सांबारावरून त्या इडल्यावरून घसरून पडत होते.
आणि त्याला पुढच्या 7-8 मिनिटात तर मी त्या सांबारामध्ये बुडायला लागलो. हातपाय मारला तेव्हा माझ्या हातात एक मेंदू वडा लागला. कचकन कमरत मी बसवला न बाला शेवग्याच्या शेंग्याला असं पकडून पोवत वर आलो. तेव्हा कुठं वाचलोय. जय साहेब त्या या का मेदूवाड्याच्या वाला तर तुमची कंबर बसली. अरे येड्या लय तो मोठा होता. अय्या मग अरे खिशातनं रुमाल काढला पॅकिंग टाळलं तेव्हा कुठं तो गप्प बसला. स्मार्ट व्हेरी स्मार्ट. पण जज साहेब बघितलं ना नाही बघितलं ना तुम्ही यांच्या सांबारामुळे तुम्ही आणि तुमचे वकील इंज्युअर झाले. तुम्ही बोलता ते सगळे बरोबर आहे. मला सांगा आता सांबारावर आपण केस टाकू शकत नाही ना रे. आणि समजा सांबारावर आपण केस टाकली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सांबारावरची केस हल्ली आपल्याकडे लवकर सुटतच नाही. मला सांगा अचानक आवरी लोक कोर्टामध्ये आले कशी? घ्या तुम्ही काय द्याल तुम्ही घ्या ना. साधी गोष्ट आहे. लग्न झालं सगळे वराडी आलो कोर्टात. सोपं आहे काय. लग्न झाल्यावर कोर्टात वरडी यायला ते काय हॉटेल आहे कोर्ट का तिकडे जेवायला आले वासर? बरं जेवायला गप असायचं ना वासरानो. तिकडे येऊन आवरे भांड करायची गरज काय मी म्हणतो. मी सांगत जज साहेब मी सांगत काय झालं हिच्या आपण मला पासावाला बघण्याच्या कार्यक्रमाला हिची मोठी बहीण प्राजक्ता दाखवली आणि लागत हिच्या बरं करून दिला नाही. जज साहेब हे सगळं खोट आहे. पुरावे सादर करा. हो मी सादर करते. माझ्या बाबांनी काही चूक केलेली नाहीये. हे बघायला आले होते. बाबांनी विचारलं पोरगी पसंत आहे का? हे म्हणाले हो पसंत आहे. बाबा अडचणीत आले ना नेमकी कुठली मुलगी पसंत आहे हे सांगितलंच नाही यांनी. बाबा म्हणाले काही हरकत नाही तुम्ही दोघींनी तयार व्हा. जिची तयारी लवकर होईल ती बोल्यावर चढेल. झालं. मी फास्ट आहे. मी पटपट तयारी केली आणि ही राहिली. अगं मी चुकलं. ऍक्च्युली तसं बोलायला पाहिजे होतं. म्हणजे आणि तुमच्या लोकांनी बोलायला पाहिजे की भला ती गोरीपान दिसणारी कुर्ल्या केसाची पोरगी म्हणे जाम आवडते असं तुम्ही बोललं पाहिजे होतं. हो जज साहेब हे तर काहीच नाही. याचा उट्टा याच्या घरच्यांनी काढलाच परत. काय केलं माझ्या आत्यानी लग्नात पुरणाचे मांडे आणले होते तर यांनी ते सांबारामध्ये कुस्करून खाल्ले. कोण खातं असं? आणि सगळ्या लग्नात बोंबाबोंब केली. डस आहे खराब. डस एकदम खराब. अरे डोसा खराब नाही तुमचा डोसका खराब. झोट बोल त्या. मी तिला काय बोललो आमच्या पाहुण्यांना डोसा आणि सांबार लागत यांनी गोड डोसा दिला आमच्याकडच्या सांबारात बुडवून डोसाला. आम्याचं काय चुक यांच्याकडे जेवणाची पद्धत नाही. अरे पुरणपोळी म्हणतात त्याला माहितीये का तुम्हाला? आमच्याकडच्या खाद्यसंस्कृतीला काही बोलू नका. तुम्हाला काय माहिती नुसतं काहीतरी इडल्या आणि मेदूवडे खाता. ऑर्डर पसारानो ठरलंय ना केलं खायचं. आता हा संत्र मधून कुठून आला? थोडं तरी ऍडजस्ट करून घ्या ना. सतत तुम्ही भांडता आवरी भांडणं करता आणि संस्कृतीने भांडता आणि सांबार काय करतो वासरे तुझा? आपले संभाजी महाराज दक्षिणेला गेले होते तेव्हा महाराजांच्या स्वागतासाठी जो पदार्थ बनवला त्याचं नाव सांबार. अरे वासरेनो प्रत्येकाने एकमेकांच्या संस्कृतीचा जर का आदर केला ना तर तुमचा संसार सुखाचा होईल ना. आपला देश सुद्धा सुखाचा होईल ना. आपण लयच बोलतोय मी.